खरं तर आज मला एक मोठा प्रश्न पडला की प्रसाद खांडेकर एका वेळी काय काय करतात, त्यांची किती रूपं आहेत. ते एक नाटक करत असतात, ते एक हास्यजत्रा करत असतात आणि ते एक मोठा सिनेमा करतात जो डायरेक्ट समोर येतो. तर प्लीज आज सांगा. आणि ते निलिमासोबत मैत्री पण सांभाळतात. सबसे बडा सवाल काय काय तुमची किती रूपं आहेत, कुठे आहेत अजून बाकीचे प्रसाद खांडेकर कुठे आहेत? मला आवडतं हे मल्टीटास्किंग गोष्टी, मला आवडतात, मजा येते सगळे करायला. आणि मला आधी असं वाटायचं की लेखक हे माझ्यावर थोपवलं गेलं, लेखन हे माझ्यावर थोपवलं गेलं, पण मी लिहायला लागल्यावर कळलं की अरे नाही, मला जमतं आहे. आणि नंतर ती प्रोसेसही मी एन्जॉय करतो. सो जे जे काही करतो आहे, लेखन असो, दिग्दर्शन असो, अभिनय असो, आता इथे सहनिर्माता म्हणून लावलं आहे, पण ते थोपवलं गेलं आहे सध्या. पण या गोष्टी मी एन्जॉय करतो, त्यामुळे मजा येते मला. आणि चिकी चिकी बुम बुम गाणं भन्नाट झालेलं आहे. काय किती कलाकारांची फौज आहे, किती जण आहेत, काय असणार आहे? 17 जण आहेत. आणि अगदी छोट्या मोठ्या कॅरेक्टरसाठी पण आम्ही छान छान चेहरे घेतले. मल्टी स्टारर सिनेमा आपण बोलू शकतो. फक्त गंमत हीच आहे निलिमा की तो म्हणजे भले छोटं कॅरेक्टर जरी असलं ना, तरी प्रत्येक कॅरेक्टर या सिनेमातलं इम्पॉर्टंट आहे. ते कॅरेक्टर नसेल तर कथानक पुढे जाऊ शकत नाही आहे, ती कथा पुढे सरकू शकत नाही आहे. सो या सिनेमातलं इच अँड एव्हरी, प्रभाकर मोरे असो, आमचं नमा असो, किंवा निखिल रत्नबारके असो, माझा मुलगा श्लोक असो, सगळे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत आणि प्रत्येकजण ती गोष्ट पुढे नेतोय आपापल्या परीने. मुलाचा डेब्यू आहे म्हणजे यावेळेला. हां, बोलू शकतेस. आधी पण केलेत त्याने 1-2 कामं, पण ती अगदी छोटी आहेत. ओके, मग काय त्याचं काय कॅरेक्टर असणार आहे किंवा त्याला घ्यावं असं वाटलं म्हणजे काहीतरी विशेष असं काही नाही आहे. आम्ही म्हणजे तो मुलगा आहे म्हणून मी डायरेक्ट केलं अशातला काही भाग नाही आहे. कारण मी स्वतः प्रोसेसमधनं आलेला माणूस आहे. म्हणजे मी किती ऑडिशन्स केल्या, आता लोक हास्यचित्रमुळे आणि ओळखायला लागलेत म्हणून. पण ते एकांकिका, राज्यनाट्य, मग कामगार राज्यनाट्य, मग नाटक, मग टेलिव्हिजन, असं करत करत आता इथपर्यंत. डोंट वरी, ते स्टार किड्स वगैरे असं काही त्याला डब्बा नाही मिळणार. पण आम्ही त्याच्यासोबत अजून 2-3 मुलांचं कास्टिंग केलं. त्या सिक्वेन्ससाठी मला स्केटिंग गरजेचं होतं, मला पोहणं गरजेचं होतं. त्याला स्केटिंग पण येतं. त्याला स्केटिंग म्हणजे त्याचा अख्खा पहिला एंट्रीचा सीन अख्खा स्केटिंगवर आहे त्याचा. आणि एक महत्त्वाचा सिक्वेन्स आहे स्विमिंग पूलमधला. त्याच्यासाठी खरंच श्लोकचं, स्वप्नील दादाचं आणि आमच्या प्रमोदचं कौतुक आहे. कारण रात्री 11 वाजता 8 डिग्री सेल्सिअस पाण्यात, थंड वातावरणात त्यांनी त्या थंड पाण्यात सिक्वेन्स केला आहे, जो मला गरजेचा होता. बरेच जण बोलत होते की आपण तो पोस्ट शूटला करूया, VFX करून करूया, पण मला ती गरज होती किंवा माझं म्हणणं होतं की मला ह्या लाईव्ह लोकेशनचाच त्याच्यातच बांधायचं होतं. मला VFXवर मजा येणार नाही. आणि त्या तिघांनी चल तुला हवा आहे ना, करूया, करून तो केला. सो मजा आली आणि धमाल केली अर्थात. आणि गाण्यात एवढे सारे लोक तर दिसतात आहेतच. एकंदर हा कॉमेडीचा नवा डोस काय काय असणार आहे? खूप सारे जण आहेत, पोस्टरवर एवढे सगळे दिसत आहेत, हे काय करणार? मी नावं सांगू, मला खूप मजा येते सांगायला, कारण मला बोलताना असं खूप आवडतं ते. स्वप्नील जोशी, प्रार्थना वेरे, प्राजक्ता माळी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, प्रभाकर मोरे, निखिल रत्नबारकी, श्लोक खांडेकर, ऐश्वर्या बडते, अभिजित चव्हाण, ओंकार राऊत, प्रियदर्शी नेंदलकर, सचिन गोस्वामी, श्याम राजपूत, निखिल बने, असे जवळजवळ 17 जण आहेत फिल्म. अर्धी इंडस्ट्री. ट्रूली इट्स अ मल्टी स्टारर फिल्म. क्या बात आहे. नक्कीच. आणि हे गाणं जेव्हा शूट होत होतं तेव्हा ते म्हणले की हे असं दिसेल असं आम्हाला माहीत नव्हतं, असं सगळेच आत्ता सांगतायत. सो हे करायचं होतं, हे असंच वेगळं होतं तसं, आणि खूप खर्च पण आहे तुम्ही म्हणलं. ही गंमत आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं होतं की असं दिसेल असं माहीत नव्हतं. आम्ही हे गाणं व्हर्च्युअली शूट केलं आणि फार कमी लोकांना ते, म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीत तर फारच कमी प्रयोग झालेत व्हर्च्युअली गाण्याचे. राहुलने आयडिया दिली की आपण असं करूया. राहुल ठोंबरे नृत्य दिग्दर्शक आहेत. म्हटलं यार ही बेस्ट आहे. तर बाकी सगळ्यांचं असेल, आपण काय करतो, आपण टिपिकल सेट लावूया ना, जसं आपण गाणं होतं स्टुडिओमध्ये सेट लावतो, आणूया 10 दरवाजे आणि ते लावूया. कारण दरवाजा, जे गाण्यात तुम्ही दरवाजा हे जे बघताय ते खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे सिनेमात, म्हणून ते दरवाजा हा माझा थॉट होता. खूप सारे दरवाजे दिसत आहेत आम्हाला. दरवाजे दिसत आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कोण येणार आहे दरवाजे? सर, सो खरंच बाकीच्यांना आयडिया नव्हती, कारण व्हर्च्युअली जसं मी म्हटलं तसं फार प्रयोग झाले नाही आहेत. पण ते राहुलने आयडिया दिल्यावर मग त्या सरा स्टुडिओजवाल्यांना मी भेटलो, त्यांच्यावर मीटिंग्स केल्या
आणि म्हटलं नाही भाई ये ऐसे ही करना है अपने को और यही करना है. तर सगळ्यांचं असं म्हटलं थांबा, गाणं तयार झालं, पोस्ट झाल्यानंतर तुम्ही बोला माझ्याशी. आणि जसं इतर वेळी सगळेजण विश्वास टाकतात माझ्यावर, तसं आत्ताही अगदी नारकर सरांपासून, प्रोड्युसरपासून, सेजलपासून सगळ्यांनी विश्वास टाकला की नाही तू बोलतोयस ना, मग ते होईल. आणि ते आता फायनली प्रोडक्ट सगळ्यांना आवडतं. नक्कीच. माझं तर प्लेलिस्टवरचं नंबर 1 गाणं झालेलं आहे. आत्तापासूनच आम्ही नाचायला लागलो आहे, त्यामुळे मजा येणार आहे. आणि अर्थात अजून बोलायला आपण सगळ्या त्या 17 कलाकारांना घेऊन आपण स्टुडिओमध्ये भेटूच. त्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू नीलिमा.